गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। कुंडलीकोटे श्रीज्ञान सच्चिदानंद स्वामी विनायक साक्रम शिक्षा ज्ञान दान विनायक गुरु ज्ञान प्रताप वचना ज्ञानस्तु भगवान शरण गुरा नमस्तु तुभ्यं। अस्ति भाती प्रिय सिंधु में नाम रूप जंजाल लखीती ही आत्मस्वरूप निज हे तत्काल निहाल। वेदांत के तात्पर्य और वेद अरूप शब्द विषय विचार। वेदाचं काय तात्पर्य, वेद कसं होणं आणि शब्द काय आहे, तीन मुद्दे आहेत या विषयात। चला, आकांक्षा ज्ञानाधिक शाब्दबोध के हेतु है। आता जे चार सूत्र मागचे शब्द ज्ञानाचे कारण आहेत। तिनमें तात्पर्य ज्ञान है आणि त्याच्यामध्ये महत्वाचा विषय तात्पर्य ज्ञान आहे। वेद वाक्य के तात्पर्य ज्ञान के हेतु उपक्रमाधिक है। आता वेदाचं ज्ञान आहे तर वेदाचं तात्पर्य जर कळवून घ्यायचं तर श्रेणीलिंगाद्वारे। तीन उपक्रमाधिकंते वेदांत वाक्यन का तात्पर्य अद्वितीय ब्रह्म में है आणि त्या वेदांत वाक्याचं तात्पर्य श्रेणीलिंगाद्वारे ब्रह्माच्या ठिकाणी आहे। कारण श्रेणीलिंग वेदांताला श्रेणीलिंग लाभता आले तर वेदांत करतो आणि ते वेदांताचं तात्पर्य ब्रह्म आहे म्हणून ब्रह्म असं आहे। आणि श्रेणीलिंगाद्वारे वेदांत वाक्याचा विचार केल्यानंतर संशय होतो। उपासना विधि में तात्पर्य नहीं। वेदांत बर का, वेद वेगळा आणि वेदांत वेगळा। वेदाचे वेदाचे 1680 उपनिषद आहेत, त्यामध्ये 10 उपनिषद ज्ञानपर आहेत। तसे 108 आहेत पण त्यातले कळू 10, मग 1680 त्याच्यामध्ये 840 कर्मपर आहेत, 432 उपासनेपर आहेत आणि 108 ज्ञानपर आहेत। असं गुरुजींनी सांगितलं होतं आम्हाला। हे सगळ्या गुरुजींचं गणित। आणि त्यात 108 पैकी 10 केवळ शुद्ध ज्ञानपर, तर ते शुद्ध ज्ञानपरचा हा विषय आहे। आणि त्या वेदांत वाक्याचं तात्पर्य निश्चित करण्याकरता श्रेणीलिंग कळावं लागतं। श्रेणीलिंगाद्वारे वेदांत वाक्याचा अर्थ निश्चित झाल्यावर तात्पर्य कळते। आणि ते तात्पर्य जर काय असेल तर श्रेणीलिंगाद्वारे जीव ब्रह्मरूप आहे। यह अर्थ भाष्यकार ने समन्वय सूत्र में विस्तार से लिखा है। म्हणून हे हा विषय हा अर्थ आद्य गुरु शंकराचार्याने तत्व समन्वय वाक्य समन्वय सूत्र ते समन्वय तत्व समन्वय ग्रंथात तर ते 4थं सूत्र आहे। तर 4थं सूत्राचं भाष्य ज्याने केलं त्यात हा विषय लिहिलेला आहे। त्याचं पहिलं सूत्र अर्थात ब्रह्मजिज्ञासा शास्त्र युमत आणि अंतिम तिसऱ्या लक्षाने तत्व समन्वय हे 4थं सूत्र आहे। निदान ही 4 सूत्र तरी झाली पाहिजे सुरुवातीचे। ब्रह्मसूत्र 555 आहेत, त्या 555 पैकी निदान ते 4 तर झाले पाहिजेत। तर 4 सूत्र भाषा आणलंय मी त्याच्याकरता।
चला. याते हां. मीमांसक और वृत्तिकार का मत समीचीन नहीं. म्हणून मीमांसक पूर्वमीमांसकांनी वृत्तिकार कोणी होऊन गेले त्यांचे मत बरोबर नाही. जिनके मत खंडन के अनुकूल तर्क भाषा के श्रोता को दूरज्ञेय है, याते लिखे नहीं. त्यांचे खंडन करण्याकरता जे तर्क म्हणजे युक्ती ती कठीण आहे म्हणून लिहिले नाही. इस वाक्य से श्रोता को इस अर्थ का बोध होवे हां. ऐसी वक्ता की इच्छा तात्पर्य कहिए है. आता तात्पर्य कशाला म्हणावं सांगा, हे तुम्हाला कळलं पाहिजे. इस वाक्य से इस वाक्य से इस का तीस इस हा इस ई इस हा इस म्हणजे या वाक्याचे हा श्रोता को सुरतेला इस अर्थ का बोध होवे याच अर्थाचा बोध व्हावा ऐसी वक्ता की इच्छा असे वक्त्याची जी इच्छा तात्पर्य कहिए है. त्याला तात्पर्य म्हणायचं. जसं एक वाक्य सांगतो, कापुलं ते एक देव करून जाऊ ते निवडणे देव चुकून आहे. यात तुकोबारायचं काय तात्पर्य असेल की तू देवाची देव करून घेतलं तर सुख हेच तात्पर्य. अशी तात्पर्य एक उदाहरण म्हणून सांगितलं. आता त्यांचं तात्पर्य आपल्याला सांगता येत नाही, पण प्रसंग प्राप्त वाक्याच्या दृष्टीने बोलावं लागतं. इथं ज्ञानोबर आहे, तुकोबार आहे, नाथ महाराज यांचं तात्पर्य कोण सांगू शकेल. म्हणून जर विचारसागर लक्ष असलं तर युक्त युग इंजन युग इंजन युगला बोलता येईल, पण युक्त युग त्यांचा व्यवहार नाही बोलता येत. म्हणून तात्पर्य कशाला म्हणायचं, वेदाचं वाक्याचा तात्पर्याचा जो विषय किंवा तात्पर्य जे सांगायचं ते हे वक्त्याचं तात्पर्य असतं. मीमांसक मत में वेद नित्य है. आता बापरे, मीमांसक मत म्हणजे वेद नित्य आहेत. हा कहा कर्ता की इच्छा तो संभव नहीं. आणि तिथं वेद तर नित्य आहे आणि कर्ता तर नाही, तिथं कर्त्याची इच्छा तर नाही त्यात. हा अध्यापक की इच्छा संभव है. अध्यापक म्हणजे त्याची करणारे त्याची इच्छा संभव आहे. हा नैयायिक मत में शब्द का तीसरे क्षण में नाश होवे है. नैयायिक गौतम ऋषीच्या मताने शब्दाचा तिसरे क्षण नाश होतो. हा वेद भी शब्द रूप है आणि वेद हे शब्दरूप आहे. हा याते क्षणिक है. म्हणून वेद सुद्धा क्षणिक आहे त्यांच्यामध्ये बरं का. तीसरे क्षण में जाका नाश होवे तो क्षणिक कहिए है. तिसऱ्या क्षणात ज्याचा नाश होतो त्याला क्षणिक म्हणावं. नैयायिक मत में उच्चारण के भेद से वेद का भेद है. आणि नैयायिक मताने उच्चार जसं मंत्राचा उच्चार करा, जसं जसं उच्चार करा त्या उच्चारानुसार वेदाचे भेद प्रकरण वेगळे. हा एक बेरी उच्चारण करिए फेरी जो उच्चारण करिए सो वाक्य पूर्व वाक्य ते भिन्न होवे है. आणि एकदाच एक वाक्य उच्चार केला पुन्हा दुसऱ्या वेळेस वाक्य उच्चार ते वाक्य वेगळं आहे. परंतु पूर्व वाक्य के सजातीय उत्तर वाक्य है याते अभेद भ्रम होवे है. आणि पहिलं वाक्य दुसरं वाक्य सारखं असल्यामुळे अभेद असल्याने हा भ्रम आहे त्यांच्या होते. नैयायिक मत में भारतादिकन की न्यायी वेद पौरुषीय है. आणि नैयायिकाच्या मताने शास्त्राधिक हे पौरुष आहे हे त्यांच्या होते. वेद अपौरुष आहे बरं का. इथं पौरुष अपौरुष आहे म्हणजे स्वयंसिद्ध आणि ह्याने पौरुष आहे मला म्हणजे ऋषीमुनीने तयार केलेलं असं त्यांचं म्हणणं आहे. पण वेद अपौरुष आहे. याच्यावर मोठा ग्रंथ लिहिला आहे दादांनी, आहे माझ्याकडची. और क्षणिक है. आणि पुरुष असं क्षणिक आहे. माणसाने रचलेलं काव्याची क्षणिक आहे असं त्याचं म्हणणं नाही आहे. कथा पौरुष आहे म्हणजे ऋषीमुनीने लिहिलेलं ते क्षणिकच आहे. तिसऱ्या क्षण नाश होतो ना. आणि काहे ते कारण वर्ण समुदाय ते भिन्न तो वेद हे नाही. आता वर्ण समुदाय कशाला म्हणायचं. पदार्थ वर्णांचा समुदाय अक्षरांचा समुदाय म्हणलं मग तो शिक्षक म्हणून मी विचारतो.
किती वर्ण आहेत? 46. नाही, 52 वर्णापेक्षा कोण असे मंत्र? 52. 52 वर्ण आहेत असं आमचं आहे ना. आणि स्वर व्यंजन किती आहेत? 16. अ आ इ उ ए हे 16 आहेत. आणि ककारा जसे 52 वर्ण आहेत. आता मी कवाचा शिक्षक आहे, आता लक्षात राहत आहे. चला. आणि वेद मात्र पुरुष नाही बरं का, याने लिहिलं ते आपण ऐकायचं. आणि पुरुष असतात ते बरोबर नसतं. मग ते ऋषी असतील, एखादा कवी. आता मला काल ऐकलं बाप्पा कोण तिथे एक भगवान बाबाच्या मेहकरला तिथले चांडोला त्यांची मिरवणूक हे होती, तर ते स्वतःच काही करून त्याच्यावरच बोलतो म्हणा. पण ते असं आहे आमचे तुकोबाराय करून या उष्ट पत्रावळ्या काही कळा दाखवतं. उष्ट पत्रावळ्या म्हणजे तुकोबारायचं वाक्य घ्यायचं, ज्ञानोबारायचं वाक्य घ्यायचं, निवळबारायचं वाक्य घ्यायचं, नाथाचं वाक्य घ्यायचं. उष्ट पत्रावळ्या कवित्वाची कळा पाहिजे लोक. काय करतो कवित्व? ज्ञानोबारायचं तुकोबारायचं लिखाण आहेस का तू? घमेल कशाच तरी. पण हे मी काय अंतर ते पुरुष रचित असतं, ते क्षणिक असतं, नाशवंत असतं. वर्ण समुदाय कुही वेद कहे हे. वर्णाचा समुदाय असं त्याला वेद म्हणावं. सो समुदाय प्रत्येक वर्ण ते न्यारा नाही. आणि ते समुदाय वर्ण वेगळा नाही. याते वेद वर्णरूप हे. म्हणून वेद वर्णरूप आहे. सो वर्ण शब्द रूप है. आणि तो वर्ण शब्द रूप आहे. आकाश का गुण शब्द है. आकाशाचा गुण शब्द आहे. नाना शब्द की एक काल में उत्पत्ती होवे नहीं. म्हणून नाना शब्द जे आहे ते एका काळात उत्पन्न होत नाहीत. त्याचा मताचा विषय काहे ते कारण जैसे आत्मा के विशेष गुण ज्ञानाधिक है. जसं आत्म्याचे त्यांचे आत्म्याचे गुण मानले का नाही एकाने. आत्म्याचे गुण नाना आहेत, ज्ञान आहे, कृत्य असं आणखीन काय असेल ते इच्छा वगैरे आहे. आत्मा के विशेष गुण ज्ञानाधिक है. हा, तैसे आकाश का विशेष गुण शब्द है. आत्म्याचे जसे विशेष गुण ज्ञानाधिक आहेत त्याप्रमाणे आकाशाचा शब्द ही विशेष गुण आहे. त्याचा मताचा विचार चालू आहे. और विभू के जो विशेष गुण तो एक काल में दो उत्पन्न होवे नहीं. आणि विभू म्हणजे जे व्यापक पदार्थ आहे त्याचा जो विशेष गुण आहे ते एका काळात उत्पन्न होत नाही. एकाच काळात ना. एक काल में दो. एका काळात दोन उत्पन्न होत नाहीत. यद्यपि जरी देवदत्त का शब्द और यज्ञ दत्त का शब्द एक काल में होवे है. आता देवदत्त आणि यज्ञ याचे शब्द एका काळात. देवदत्त तुम्ही नाव ठेवलं बरं का कृष्णाच्या पोराचं, तर ते लोकांना म्हणले देवदत्त ह्या राख असेल त्या सोडून तिकडे जात नाही. देवदत्त आणि यज्ञदत्त. यज्ञदत्त ना, तर आता इथे 2 पद आलेत, 4 वर्ण आलेत. और आणि भेरी का शब्द जैसे ताल का शब्द एक काल में होवे है. आता भेरीचा म्हणजे वाद्याचा शब्द, नगारा वाद्य कोणता असो ते एका काळात उत्पन्न होतो तो शब्द. ही का एवढा विषय, एवढा विषय खिच का काढायला लागले? वेदाबद्दल, वेद कसा आहे याचा विषय. त्या दिवशी आले ते प्रभू सापडून त्याचे प्रभू म्हणले वेद येते भाजी घेते याला वेद येते हिला. प्रभू म्हणलं तुला अक्कल आहे का? म्हणलं वेद म्हणजे कशाला वाढ सांग म्हणलं आपलं. चला, वेदाचा विषय तुला सांगायचा असेल तुझ्याजवळ वेद आहेत. आणि तुझ्याजवळ वेद असेल ते पुन्हा आमच्या नाथाच्या म्हणण्याच्या दृष्टीनं काय वेद ते माजिक, शास्त्राचे लबाड आणि पुराण भास्कर कुठला सिद्धांत आहे हे तर आम्हाला गुरुने सांगितलं होतं. शुद्ध सत्व गुणमाला चैतन्याचा संबंध झाल्यानंतर ओम हा ध्वनी निर्माण झाला म्हणून अपुरुष आहे असं गुरुने सांगितलं होतं. नाही ते नाथाच्या भागवताचे थोडासा विषय वाचला तर नादाचे प्रथम स्फुरण घोषोंचा सूक्ष्म प्राण ते परावाचे गान प्रथम लक्षण ओंकारी. ओम हिथून सुरुवात होते. नादाचे प्रथम स्फुरण
आता काय म्हणू आम्ही? नादाचे प्रथम स्फुरण परावाच्याचा. नादाचे प्रथम स्फुरण. आता म्हणलं ते लक्ष राहत नाही. नादाचे स्फुरण घोषवंत सूक्ष्म प्राण, ते परावाचा प्रथम ओंकार हे. तर ओम हा शब्द बिंबीपासून निर्माण होतो. त्या बिंबीच्या ठिकाणी आकाश आणि वायू या दोघा संबंध झाल्यानंतर ओम हा शब्द निघतो. आणि पहिलं ओमचं हे स्वरूप ते वेद पहिलं. आणि ते चार जीवाने ठिकाणी 4 वेद झाले. तोच वेद पशंती चालू कसा होतो, तो वेद मध्यमी चालू कसा होतो, आणि तो वेद वैखरी चालू कसा होतो, असं नाथांनी भागवतात सांगितलं. असं पहिले दावदेक चालू. तर तो वेद तिथं अपुरुष आहे, पण यांच्या मताने वेद पुरुष आहे. त्या नाही एकाच्या मताने. और भेरी का शब्द जैसे ताल का शब्द एक काल में होवे है. आता भीर आणि ताल एकच काळात होतो. और जो ऐसे कहे समानाधिकरण 2 शब्दन की एक काल में उत्पत्ति होवे नहीं, तो भी सारे शब्दन का समवाय एक आकाश में है. आता कोणी म्हणजे एका वेळेस 2 शब्दाचे उत्पन्न होत नाही असं जर कोणी म्हणेल तर सगळ्या शब्दाचा संबंध आकाशाशी आहे. सारे शब्द समवाय संबंध ते आकाश वृत्ती होणे ते. सगळे शब्द आकाशाच्या ठिकाणी नित्य संबंध असल्यामुळे समानाधिकरण है. पण समानाधिकरण आहे असं त्यांचं मत आहे. कोई शब्द व्यधिकरण नहीं. कोणते शब्द वेगळे नाही. तथापि तरी पण जैसे आकाश में शब्द का समवाय संबंध है, तैसे कंठ, तालु, दंत, नासी का ओष्ठ, जिह्वामूल, उरस, इन शिरस अष्ट अंगन में वर्णरूप शब्द का अवच्छेदकता संबंध है. हृदय, कंठ, होठ, दात, जीभ, नासिक हे 8 ठिकाणी शब्दाचे आहेत. याच्यामध्ये एखादं स्थळ बरोबर नसेल शब्द उच्चार होत नाही. आता माणसं बोबडे बोलते त्याचं काय कारण? या 8पैकी एक कमी असतात. आणि 8 जिथं तिथं असल्यावर ते शब्द स्पष्ट निघतो. असं नाही एकाचा विचार चालू आहे. पुन्हा इकडे यायचं. चला. और ध्वनि रूप शब्द का भेरी तालाधिकरण में अवच्छेदकता संबंध है. आणि भेरीदिक म्हणजे ढोल हे काय नगारा वगैरे याच्या काय म्हणजे तालाधिकरण में अवच्छेदकता संबंध. तालाधिक. आता ताल म्हणजे ते जे वाद्य वाजतात ना त्या वाद्यामध्ये एक ताल असतो. त्या तालामध्ये त्याचा संबंध आहे. आता नगाराचा आवाज वेगळा, ढोलकीचा आवाज वेगळा, पकवाजाचा आवाज वेगळा. आणि त्या तालामध्ये त्याच्या औषध आहे. ते ताल म्हणजे त्याच्या एक दिशा. चला. एक अधिकरण में वृत्ति को समानाधिकरण कहे है. समानाधिकरण कशाला म्हणायचं? एका ठिकाणी 2 पदार्थ राहिलो समानाधिकरण म्हणायचं. वृत्ती म्हणजे राहणे. समवाय संबंध से सारे शब्द आकाश वृत्ती होणे ते. समवाय संबंधाने एकाच्या ठिकाणी सगळे शब्द असल्याने समानाधिकरण हे बी. समानाधिकरण आहे तरी पण परंतु परंतु म्हणजे आलेच तरी पण अवच्छेदकता संबंध से देवदत्त शब्द यज्ञदत्त शब्द व्यधिकरण है. अवच्छेद व्यधिकरण वेगळे आहेत शब्द. व्यधिकरण म्हणजे वेगळे. तैसे फेरी शब्द ताल शब्द की अवच्छेदकता संबंध से व्यधिकरण है. तसं ताल आणि ध्वनी त्याच्या अवच्छेदकामुळे वेगळे वाटतो. और यह नियम है अवच्छेदकता संबंध से एक अधिकरण में 2 शब्दन की उत्पत्ति एक काल में होवे नहीं. आणि अवच्छेदक व्यधिकरण एका काळात 2 शब्दाची उत्पत्ती होत नाही. अर्थ यह है एक अवच्छेदक में 2 शब्दन की उत्पत्ति एक काल में होवे नहीं. म्हणून अवच्छेदक व्यधिकरण एक अवच्छेदक में एक अवच्छेदकामध्ये
दो शब्दन की दोन शब्दाची उत्पत्ती होत नाही एक काल में एकाच काळात एका काळाने होत का काल भेदाने होत होतील दोन शब्द पण एका काली अवच्छेद्य भेद करून एका काली एक अवच्छेदकामध्ये दोन शब्द उत्पन्न होत नाहीत याते म्हणून वाक्य पद के अवयव रूप वर्णन की एक काल में उत्पत्ति होवे नहीं म्हणून वाक्य भेद अवच्छेदक असणारे एका काळात त्याची उत्पत्ती होत नाही देवदत्त हे वाक्य आहे देव दत्त देव हे वाक्य वेगळं अवच्छेदक दत्त याचे वेगळं अवच्छेदक पण एक अवच्छेदकाच्या ठिकाणी देवदत्त हे वाक्य निर्माण होत नाही अवच्छेदक भेदक पण होते एक अवच्छेदक अधिकरणात दोन शब्द होत नाहीत म्हणून एका खुर्चीत दोघं बसतील का नहीं किंतु सारे वर्ण क्रमते उपजे है म्हणून सारे वर्ण कसे क्रमाने उत्पन्न होतात अगोदर क नंतर ग नंतर घ हे क्रमाने क्रमते उपजते वर्ण का निमित्त विना नाश माने तो सकल वर्णन की प्रथम क्षण में उत्पत्ति और द्वितीय क्षण में नाश होवेगा जर कसा पुन्हा क्रमते उपजते वर्णन का क्रमाने उत्पन्न झालेल्या वर्णाचा निमित्त विना नाश माने जर निमित्त वाचून नाश मानला तर सकल वर्णन की सगळ्या वर्णाची प्रथम क्षण में उत्पत्ति प्रथम क्षणामध्ये उत्पत्ती और द्वितीय क्षण में नाश होवेगा आणि दुसऱ्या क्षणामध्ये नाश होतो व्हायला पाहिजे याते म्हणून उत्पत्ति नाश विना शब्द में और कोई प्रत्यक्षताधिक व्यापार सिद्ध नहीं होवेगा मग असं जर म्हणलं तर त्या शब्दा ठिकाणी व्यापार काही सिद्ध होणार नाही याते म्हणून शब्द के नाश का कोई निमित्त मानना चाहिए म्हणून शब्दाच्या नाशाला काहीतरी कारण मानलं पाहिजे निमित्त विना द्वितीय क्षण में शब्द का नाश होवे नहीं काहीतरी निमित्ताशिवाय दुसऱ्या क्षणामध्ये शब्दाचा नाश होत नाही सो और तो कोई शब्द के नाश का निमित्त संभव नहीं आणि शब्दाच्या नाशात तर काही दुसरं कारण संभवत नाही पूर्व शब्द के नाश का हेतु स्वोत्तरवर्ती शब्द है स्वोत्तरवर्ती शब्द है आता पहिला शब्द असणार तो उत्तर असणार ते म्हणजे स्वर उत्तर स्वर ते आवाज स्वर संपला की शब्द कमी होतो क ख क हे स्वर आहे ते संपले की शब्द संपतो गो गो हो गो या वाक्य में पुरुष के कृति से नाभि देश ते वायु में क्रिया होय के वकार का जनक जीवा मूल में वायु का संयोग होय के ओकार का जनक कंठ ओष्ठ से वायु का संयोग होवे है का नाही गो ही शब्द नाभीपासून उत्पन्न होतो वायूच्या आणि जीवांचं मूळ हे याच्यामध्ये तो शब्द निर्माण होतो औषधविधी करून तिसरे अनंतर विसर्ग का जनक कंठ से वायु का संयोग होवे आणि विसर्गाचा जनक काय कंठाच्या वायूचा संबंध कंठामध्ये वायू स्थिर झाला संपला जिस क्रम से तीन संयोग होवे है अशा रीतीने तीन प्रकार संबंध होतो उसी क्रम से गकार ओकार और विसर्ग रूप तीन वर्ण होवे है गकार ओकार हे तीन शब्द निर्माण होतात वर्ण यद्यपि कौमुदी अधिक ग्रंथन में क वर्ग का कंठस्थान लिखा है आता कौमुदी हे व्याकरणाचा ग्रंथ आहे त्यांनी क ह्या वर्णाचा शब्द कंठ लिहिलाय ठिकाण तथापि तरी पण पाणिनीकृत शिक्षा में क वर्ग का जीवामूल स्थान लिखा है आणि पाणिनी एक व्याकरणाचे कर्ते आहेत त्यांनी काय लिहिलं जीवामूळ मग जीबीचं मूळ असेल ते क वर्णाचं वर का शिक्षा वचन के अनुसार से जीवामूल में वायु के संयोग से गकार की उत्पत्ति कही है आणि तिथं जीवाचं मूळ असणार आहे त्याच्या वायूचा संबंध झाला गकारची उत्पत्ती होते व्याकरण मत में यद्यपि गो इतने वर्ण वाक्य रूप नहीं है आता व्याकरण मध्ये
गो इतकं जे वाक्य आहे ते वर्णरूप नाही. तथापि तरी न्याय मत में वाक्य कहा है. आणि न्याय मत त्याला कार्य मला आठवण झाली. काय निश्चल दादीने लिहिलं असं. त्यांचं कौतुक करायला पाहिजे बरं का. आणि त्यांचं कौतुक कसं 22 तास हरितापाने अंतरावर पडलेले आणि 2 तासामध्ये श्री गुरुच्या कृपेने हे 2 ग्रंथ केले. काय असं एखाद्या माणूस एक आश्चर्य काय. हो. आणि किती लक्ष त्यांना श्लोक किती पाठ होते 27 लक्ष. त्यामुळे 10 वय पाठायचे वारंवार आणि त्या पुरुषात 27 लक्ष श्लोक पाठ होते त्या काळात. थोडं सांगतो त्यांचं एक कौतुक. साधूचं वर्णन करायचं हरकत नाही. दादोजी त्यांचे गुरु त्याने विचारसागर लिहायला घातला आणि ह्याने विचारसागर लिहायला घातला. त्यांच्या गुरुचे 3 तरंग होते त्यांचे 7 तरंग झाले आणि ती 7 तरंग झाली म्हणजे गुरुची सेवा म्हणून गुरु पुढे ठेवला ही ग्रंथ. म्हणजे काय म्हणजे विचारसागर घेतलं ते ग्रंथ डोक्यावर घेतला. त्यांनी जर कडेला घेतलं 2 तास नाचले. असा शिष्य असावा. ते गुरु शिष्यात नाचच काही वेगळं आहे. ते गुरु शिष्यात नातं फक्त दादापर्यंत गुरुजीपर्यंत आम्ही ऐकलेलं आहे. बाकीचे कुठं असते आम्हाला त्याचे घेणं देणं नाही. पण गुरु शिष्याचं नातं आणखी एक शब्द सांगतो काय चुकीचं नाही सांगणं. गुरुजीकडे भाजीपाल्याचं काम होतं व्यापाराचं. पेट्यात जायचं 4 आण्याची भाजी 25 पैशाची वज येत नव्हतं. हां मग पण त्याच्यामध्ये एक नासराई राहिलं म्हणजे 25वा भाग राहिला. त्या 25व्या भागाचं त्याने एक फुटण घेऊन खाल्ले. जाळं का पण काहीतरी खाल्लं. पण ते म्हणले मी दादाला न विचारता खाल्ले कसं. ती त्यांच्या डोक्यात पुन्हा 3 दिवस मीठ नाही खाल्लं. दादाला न विचारची चूक कशी केली त्याला शासन ओघावणे आता चरित्र साधूंचं गुरु सांगायचं काही वारत नाही. आणि विद्यार्थी असतात ना त्यावेळेस 75 विद्यार्थी होते दादाच्या. आणि म्हणलं हे दादा मीठ खात नाही कसं खात नाही. आणि सांगितलं दादा विचार का रे मीठ खात नाही. दादाने मीठ का खात नाही डोळ्याचं धारा लागला गुरु डोळ्याला लागून उठवलं. आला पाला घेतो काय करायचं म्हणून तो भाऊ खातला एक नाचतो फुटून. अरे वेड्या बापाची स्टीच मुलाचीच असते त्यात काय एवढं पश्चिमबाप करायचं. मी तुझा नाही का आणि तू माझं नाहीस का. हां मुलाचा हक्क कशावर बापाची स्टीटवर आहे का नाही. मग स्टीट तुझी आहे का नाही हक्क आहे का नाही. बरं गोष्ट त्यातून वावगत तरी काय करतो. काय बिडी घेतली का तंबू घेतली तुला म्हणायला असं ते हे नातं इतकं वागत होते. तेव्हा ती ज्ञान तेव्हा ती स्थिती प्राप्त झाली. आता त्या गुरुला शिष्याला ते गुरुला मानाखाली घालून शिष्याला उठवावं लागतंय. सोडून काही खरं नाही. चला आपलं चिंतन करायचं. वस्तुस्थितीकडे नका जाऊ. आपोआप तुमचं भाव असेल तुमचं पुण्य असेल ईश्वर गुरुची कृपा होऊन जाईल. पण सेवा तर करा. आणि ही सेवा व्हायला द्यायची नाही. साधूंचे अक्षराची सेवा कधीही वाया जात नाही. प्रपंचीची शिकवण कधी यश येत नाही. हो कोणते शिकवून घ्या. समजा एक आता तुम्ही पंचपाल झाला एक व्यवहार समाधान आहे. कारण ती विद्या समाधान ठिकाणच नाही. एक व्यावहारिक दृष्ट्या त्याची किंमत आहे पण परमार्थिक दृष्ट्या काय किंमत आहे. चला हे महत्वाचा विषय बरं का. हां वेद कशाला म्हणायचे हे तर कळलं. आता ह्या सगळ्या लोकांना विचार वेद म्हणजे कसं वेदाची उत्पत्ती कशी झाली. वेद वर्णरूप आहे का शब्दरूप आहे का काय कसं आहे पुरुष आहे का पुरुष आहे काय कळत नाही. शिडजी भटजीला बरं का शिडजीला नाही म्हणायचं भटजीलाच म्हणायचं पण शिडजी घ्यावं लागते.
एक खेडवर ब्राह्मण. चला ईश्वरी तिशी पुन्हा गेला 1-2 पंक्ति. काय फरक पडला? प्रथम क्षण में गकार की, द्वितीय क्षण में ओकार की, और तृतीय क्षण में विसर्ग की उत्पत्ति होवे है. गो या पदामध्ये प्रथम क्षण में गकार, पहिला शब्द गकार, द्वितीय ओकार, ओकार का ग ओ गो. आता हे थांब, गो यामध्ये पहिलं ग येते ना, आणि त्याला ओकार म्हणजे ओर रेगाने ओकार, ते ओकार येतं दुसऱ्या क्षणी, आणि तिसऱ्या क्षणी विसर्ग. विसर्ग चिन्ह कसं असतं? 2 शून्य. हा 2 शून्य असं. प्रश्नाचं चिन्ह कसं असतं? अरे वा, प्रश्न असतो. आणि विसर्ग आणखी एक होतो त्याला कोम. हो ते बरंच व्याकरण चला तयार आहे, पण मराठी आहे. चला 6 गकार नाश में ओकार हेतु है. आता तिथे गकार असणार झाल्याचं ओकार होत नाही. ओकार कारण गकार नाशाला. ओकार के नाश में विसर्ग हेतु है. ओकारचा नाश नाशाला विसर्ग आहे. अरे विसर्ग म्हणजे ओकार राहत नाही ना. तृतीय क्षण में शब्द का नाश होवे है. म्हणून तिसऱ्या शब्दामध्ये म्हणजे एकाच्या मताने शब्दाचा नाश होतो. द्वितीय में नहीं. दुसऱ्या ह्याच्यामध्ये नाश होत नाही, दुसऱ्या अक्षरामध्ये नाश होत नाही. काहे ते? कारण नाश का हेतु स्वोत्तर शब्द स्व उत्तर शब्द है. नाशाचं कारण स्व उत्तर म्हणजे पहिल्या शब्दानंतर जो शब्द आहे तो शब्द पहिल्या शब्दाच्या नाशाला कारण आहे. तो राम. आता तो रात नाशाला कारण कोण? आ. राम. आ हे रावण नाश कसं, आणि आचा नाश मग ह्यात समजाय का नाही? थांबा आता. संकल्प संधी सांगा. संकल्प संधी सांगा. अक्षर संधी सांगते त्या संकल्प संधी आहे, लक्ष नाही. संकल्प बदलत ना आहे का नाही? आणि संकल्प बदलतो ही ज्याला संधी कळतो साक्षी खरा लागला त्याला. संकल्प स्थिती ज्याला कळली त्याला मूळ स्वरूप खरं कळलं. भावनेने कळणं वेगळं आणि अनुभवाने कळणं वेगळं. आणि संकल्पाचे जर काय संधी कळली त्याला दृष्टी चित्रवाद करतो. रामपूर बोला वशिष्ठांनी सांगितलेला. आणि सांगतो आता जरा चिंतन. लागूनही डोळा उघडीचा कोटी वेळा घडमोडी होते. डोळ्याचं 5 वर्ष कोट्या वेळेस सृष्टी होती जाते. मग संकल्प म्हणून मग सृष्टी कोट्या वेळेस होती जाते. मोजमाप आहे का? सकाळपासून सूर्य असं पण किती संकल्प झाले? अरे 1 तासाचं कळलं वेळ आहे. आणि माऊली ज्ञानोबा आहे म्हणते आमचे लागूनही डोळा उघडीचे तो कोटी वेळेस सृष्टी होतो. डोळ्याचा 5 कलश कोट्या वेळेस सृष्टी होती जाते आणि त्याचा तो प्रकाशक आहे. आमची चुकवा माऊली मी सांगू का? मला सांगा. एका क्षणक्षणा सांभाळतो साक्षी होता तुला. क्षणाला मी त्याला पाहतो आणि ते पाहता ते ज्याला पाहतं तेच राहत नाही, पाहणारा राहतो. देवा बंद करणारा मावळतो का देवा मावळतो आहे का नाही? तर संकल्प येतात जातात, तो येतो जातो आहे ना. मग परमार्थ सोपा आहे का नाही? पण विश्वास दोषामुळे अवघड झालं का परमार्थ अवघड आहे. अनादि कार्याला अवघड आहे आणि प्रपंच मात्र सगळ्याला अवघड आहे. ते कसं गुरुने सांग ते त्याला यशच येत नाही, त्याला यश आणण्याचा प्रयत्न करतो म्हणून अवघड आहे. त्या समाधानच नाही आणि त्या समाधान करण्याचा प्रयत्न करतो अवघड आहे. त्याला माऊली एकच दृष्टांत दिला. सांगू का तुला? ज्ञानोबाची वही वाच म्हणजे कळलं. दया असे संपत्ती आपण त्यात सगळं समज आहे का?
तसा अवघड होत. तितका अवघड आहे विचारवंताला. हो, तैशी साधूला दुर्जनाची बुद्धी न कळे ही सांगायची त्याला. ते दुर्जनाची बुद्धी कशी घात करी त्याला कधी नीट विचार नाहीच. हे का कसून निघाला विषय शब्दाचं उत्पत्ती स्थिती आणि विसर्ग संधी प्रकरणावर विषय निघाला. चला पुढे. तृतीय तो द्वितीय क्षण में उपजे है. तो जो शब्द दुसऱ्या क्षणी उत्पन्न होतो. ओकार होतो. गो पहिलं, ओकार तिसरं. हा दुसरं. कारण की सिद्धी विना कार्य होवे नाही. कारण सिद्धी कार्य कसं सिद्ध होईल. प्रथम क्षण में द्वितीय शब्द असिद्ध है. जो प्रथम क्षणामध्ये द्वितीय शब्द दुसरा शब्द सिद्ध आहे. असिद्ध है. असिद्ध आहे. ऐकायला नाही. असिद्ध. प्रथम क्षणामध्ये दुसरा शब्द सिद्ध नाही. याते द्वितीय क्षण में सिद्ध. द्वितीय क्षण में सिद्ध द्वितीय शब्द ते तृतीय क्षण में प्रथम शब्द का नाश होवे. हो, आता दुसऱ्या शब्दावेळेस आहे ना, तिसऱ्या क्षणात पहिल्या शब्दात नाश होतो. तिसऱ्या क्षण ना, तो तिसरा क्षण कसा महागात चालायचा. पहिला क्षण उत्पत्ती. हे दुसरा शब्द उत्पन्न झाल्यानंतर पहिला शब्द असतो. मग पहिला क्षण हे दुसरा क्षण पण नाश झाला तिसरा क्षण असं उलट करायचं. पहिला शब्द निर्माण झाला. पहिला निर्माण झाल्यानंतर दुसरा शब्द दुसरा क्षण निर्माण झाला. पहिला क्षणाचा शब्द कोणत्या क्षणात नाश पावला. दुसऱ्या. तिथं कसं लिहिलं इथं तृतीय क्षण में. मग तृतीय क्षण म्हणजे तिसरा. हो, दुसऱ्या क्षणात. तृतीय म्हणजे तिसरा. हो ना, तिसरा. पण तिसरा क्षण कोणता आला. दुसऱ्या क्षणात शब्द उत्पन्न झाला. तिसऱ्या क्षणात पहिला शब्द आला. हा तिसरा क्षण कोणता आहे का नाही. तर तो पहिला शब्द मावळलेला. पहिला शब्द मावळतो का नाही, उत्पन्न झालेला आणि मावळलेला. हे दुसरा शब्द निर्माण झाला तो हा तो मावळतो. मग त्याला तिसरा क्षण म्हणायचं. ऐसे तृतीय शब्द से द्वितीय का नाश होवे है. तृतीय शब्द से हा तिसऱ्या शब्दाने दुसऱ्या द्वितीय का नाश होवे. दुसऱ्या शब्द नाश होतो. और इस रीति से उपांत्य शब्द पर्यंत स्वउत्तरवर्ती शब्द से शब्द का नाश होवे. अशा पूर्व उत्तर या शब्दाने नाश होतो. उपांत्य शब्द शेवटचा शब्द. और अंत्य शब्द का उपांत्य शब्द से सुंदोपसुंद न्यायते नाश होवे है. आणि उपांत्य शब्द आणि पहिला त्याच्या जवळ शब्द हे दोन्ही सुंदोपसुंद न्यायाने नाश होतात. म्हणजे दोन्ही बरोबर नाश होतात. सुंदोपसुंद न्याय दोन राक्षस होते, गुरुंसांचे होते. तर तसं ज्ञान अज्ञान असंच होतं. पण तर ते दोन्ही होते, ते भाऊ होते आणि त्याची जगाड करायला सुरुवात केली. मग विष्णू भगवंतांनी रूप धारण केलं मोहनीचं. कारण हे दोन विषय घातकच आहे जेव्हा किती असं. तर एखाद्या गुरुसारखा महात्मा जर सोडला किंवा असे कोणी महात्मे जर सोडले तर हे दोन विषय शक्यता अवघडच आहेत. तर आता ह्याने विष्णू भगवंताचं रूप धारण केल्यानंतर दोघांना वाटलं आपल्याला असावं आणि भगवंताला या दोघांचा नाश करायचा. मग ते थोडलं मला माझ्याकडे दाखव ना, माझ्याकडे सुंदर न्याय कसा नाश करायचा हे चौरस थोडलेलं लिहावं. ते पोरग त्याच्याच माझं कसं प्रपंच जवळ आणि त्याला सांगतो महत्त्वाला जायला त्याच्यात तर कसं महत्व म्हणजे मग काय करायचं. म्हणजे मी सांगते अटकल करा. मग काय
त्यांनी एक काठी घेतली आणि दोन्हीकडून भाले लावले. भाले करतं ना, म्हणजे ही भाले तुम्ही दोघं जण हृदयाला धरा आणि असं दाबायचं नकाला, त्यात जे जेवण झालं त्याची विषयावर करेल. दोघं दाबले दोघं मरून गेले. त्याला सुंदर पसंत नाही. तसं उपांत्य शब्द आणि शेवटचा शब्द एकच, अंत्य शब्द उपांत्य शब्द एकाच क्षणात नाश होतं. तसं ज्ञान आणि अज्ञान एकाच क्षणात नाहीच होतं. ज्ञानी अज्ञानी आपण समजून गेले इकडे आहे. सूक्ष्म याला मंथन झालं पाहिजे. मंथन इतकं झालं. आकाशाच्या पालवे गाळून घ्यायचे, आकाशाचा पदर करून त्यातून गाळून घ्यायचे. सगळ्यात सूक्ष्म आकाश होतो आणि त्याचा पदर. म्हणजे सांगायचं तात्पर्य की जितकं व्यवहार शून्य वृत्ती राहील तितके जितकं लाभ होते. वृत्ती शून्य झाल्याशिवाय सुख निघलं का शून्य सारून तिथे निद्र म्हणजे स्थिर झालं सुखामध्ये. चला. सुंद और उपसुंद दो श्रोता का हुए हैं, जिनका परस्पर नाश भारत में प्रसिद्ध है. भारत या ग्रंथामध्ये परंतु या में यह दोष है, जो उपांत्य शब्द से अंत्य शब्द का नाश माने तो द्वितीय क्षण में ही अंत्य शब्द का नाश होगा. आता पहिलं म्हणजे तो दुसऱ्या क्षणात नाश होईल. तृतीय क्षणामध्ये उपांत्य शब्द ना, त्याचं जर मानलं तर त्याचा आधीचा जो शब्द ते दुसऱ्या क्षणात नाश पावल ना. याते म्हणून उत्पत्ती नाशते अन्य व्यापार रहित अंत्य शब्द अप्रत्यक्ष हुआ चाहिए. म्हणून व्यापार रहित शेवटचा शब्द कळायला न पाहिजे. अप्रत्यक्ष म्हणजे कळणे ना. जो ऐसे कहे, जगदीश भट्टाचार्य ने अंत्य शब्द अप्रत्यक्ष कहा है. म्हणून जगदीश मला असा त्यात आठवत जगदीश भट्टाचार्याने शेवटचा शब्द अप्रत्यक्ष सांगितला म्हणजे सिद्ध नाही. याते अप्रत्यक्ष का आपादन इष्ट है, दोष नहीं. कोणता अप्रत्यक्ष जे काही वस्तू त्याचं आपादन करणं योग्य आहे. तो भी तरी तृतीय क्षण में शब्द का नाश होवे है, म्हणून या नियम का भंग होएगा. मग ते जर त्याचं म्हणलं अप्रत्यक्ष तिसऱ्या क्षणी शब्दात नाश होतो ते अभंग होईल. ते बरोबर राहायचं नाही. याते अंत्य शब्द के नाश में उपांत्य शब्द का नाश हेतु है. अंत्य शब्द त्या नाशामध्ये उपांत्य शब्द कारण आहे. उपांत्य शब्द हेतु नहीं. उपांत्य शब्द त्याचं कारण नाही. या पक्ष में अंत्य शब्द के नाश में, या पक्षामध्ये अंत्य शब्द नाशामध्ये नाशाची द्वितीय क्षण में आपत्ती नहीं. दुसऱ्या क्षणी त्याची काही आपत्ती म्हणजे काही अडचण नाही. काहे ते कारण उपांत्य शब्द का नाश अंत्य शब्द से होवे है. कारण उपांत्य शब्दाचा शेवटच्या शब्दाने होतो. याते म्हणून अंत्य शब्द के द्वितीय क्षण में उपांत्य का नाश, तासे उत्तर क्षण में अंत्य का नाश होवे. ते उत्पन्न असेल. चला. इस रीति से सकल शब्द का नाश तृतीय क्षण में होवे. अशा रीतीने सगळ्या शब्दाचा तिसऱ्या क्षणी होतो. कुंडली करूया. परत एक शंका त्याच्या राहू द्या. मला वाटलं होतं आज मी विषय सांगणार नाही पण गुरुजी करून घेतलं. त्याचा 11,000 जप झाला ना त्याच्यावर चालू असला. 11 पहिलं काल 2,000 13,000 झालं. 7,00,000 13,000 पण ते त्रास होतो. इतकं नाही करायचं. जेवढं धावतं कमी पण आता तुला त्रास होतो. अवघड आहे ना.